स्वामी विवेकानंद मैदान, स्वामी विवेकानंद नगर, सिडको, नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आनंदात पार पडला। ध्वजारोहणाचा कार्यक्रम रवी भालेराव यांच्या हस्ते पार पडला। कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रहार जनशक्ती पक्षाचे निवृत्ती धात्रक रवी भालेराव, मुकुंद बागुल, बबलू सूर्यवंशी, शोभाताई काळे, सुमनताई सोनवणे व इतर बहुसंख्य नागरिक, बालगोपाल, महिला, मुली व ज्येष्ठ नागरिक सहभागी होते। सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। दरवर्षी प्रहार जनशक्ती पक्षाचे निवृत्ती धात्रक यांच्या वतीने परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। त्याचप्रमाणे धात्रक यांच्या मार्फत नागरिकांसाठी समाजोपयोगी कार्यक्रमासह सामाजिक धार्मिक आयोजन तर केलेच जाते। मात्र त्याही पलीकडे सिडको, नाशिक येथील नागरिकांच्या महानगरपालिकेच्या संदर्भातील रस्ते, लाईट, पाणी, घरपट्टी तक्रारींचे निवारण करणे, कामे, मार्गदर्शन केले जाते। तसेच सिडको, नाशिक येथील प्रकल्पातील घरे व प्लॉट हे फ्री होल्ड केल्याचे घोषित केल्याने सिडको प्रशासकीय कार्यालय नाशिक यांनी घर व प्लॉट धारकांकडून कोणत्याही प्रकारे हस्तांतर व इतर चार्जेस घेतले जाऊ नये यासाठी पाठपुरावा केला आहे। तसेच येथील कार्यालयात पूर्णवेळ प्रशासक नेमण्यासाठी वारंवार अर्ज केले आहेत व पाठपुरावा धात्रक यांच्या वतीने केला आहे। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे निवृत्ती धात्रक यांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व नागरिक येथे उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन। प्रथमतः आपण एक माणसाच्या ड्रायव्हरच्या चुकीच्या पण ते भूखंड माफियाला सहन होत नाहीये, त्यामुळे तो लोकांवर, महाजनवर प्राणघातक हल्ले करीत आहे। आतापर्यंत साधारण 3 हल्ले माझ्यावर झालेले आहे आणि मी तुम्हाला हे सांगतो की रवी भाऊंच्या गणपती उत्सवामध्ये मी तिथे लोकांना सांगितलं होतं की माझ्यावर प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता आहे आणि बरोबर त्याच पद्धतीने झालेला आहे। आणि एवढं होऊनही पोलीस प्रशासन यांनी काशी अद्याप काही कारवाई केलेली नाही। या ग्राउंडला हे जे स्वच्छ ग्राउंड आहे, स्वच्छ त्याचा टायटल असताना पोलीस प्रशासन, नाशिक महानगरपालिका आणि सिडको प्रशासन हेच जबाबदार आहे। मी त्यांचा निषेध करतो। एवढं क्लिअर असताना भूखंड माफियाला त्या पाठीशी घालत आहे। माझं हे म्हणणं लोकांनी समजून घ्यावे। सर्व नागरिकांना मी विनंती करतो की कोणालाही घाबरू नका, आपले विचार मांडा, कोणालाही घाबरू नका। आणि हे जेवढे आता उपस्थित आहेत त्याच्या 10 पटीने इथं तुम्ही प्रजासत्ताक दिनासाठी आणि स्वातंत्र्य दिनासाठी उपस्थित राहिले पाहिजे। आपले एकजूट कायम दाखवली पाहिजे। भूखंड माफिया त्याला हद्दपार केलं पाहिजे। अरे माझ्या किती पण हल्ले कर, मी घाबरणार नाही। हम झुकेंगे भी नहीं, डरेंगे। स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक। जय